आणि तुम्ही त्याच्या दयेवर त्याच्या शक्तीवरती अवलंबून राहावं. तुम्हाला काही दाखवू शकतो. मराठीमध्ये काहीतरी गाजर पण तुम्हाला दाखवू शकतो, तुम्हाला फसवू शकतो. पण थोड्या वेळ मनुष्याच्या नादी लागून मनुष्य म्हणतो अरे मला आशीर्वाद मिळाला. एक भाऊ मला भेटला आणि तो भाऊ मला सांगत होता तो भाऊ 12 वर्षापासून प्रभूची सेवा कार्य करत आहे. फार विश्वासणारा, प्रार्थना करणारा, भक्ती करणारा, आराधना करणारा, वचन वाचणारा, उपवास सगळं काही करणारा, नेहमी चर्चला येणारा, आज्ञाचं पालन. हालेलुया म्हणा. आज्ञाचं पालन करणारा. पण त्यांना एक संगत लागली आणि ती संगत होती फॉल्स टीचिंगची, शिक्षण. आणि मग त्याच्या घरामध्ये 2-4 लोक आले, यरूशलेम मातावाले. आणि यरूशलेम मातावाले लोक त्यांना शिक्षण देऊ लागले. ते म्हटले 5-10 मिनिटं आमचं ऐका. 5-10 मिनिटं ऐकल्यानंतर त्यांना थोडंसं वेगळंच वाटलं. आणि मग ते म्हटले ठीक आहे. ते म्हणे या आमच्याकडे या, म्हणजे तिकडे भक्तीला या. मग भक्तीला त्या ठिकाणी गेले आणि ती भक्ती पण त्यांना खूप आवडली. आणि त्यांना त्या भक्तीला जायला 4 वेळाला असे मिळाली. असं त्यांचा प्रवास चालू झाला. परंतु कालांतराने त्यांचं मन दुखायला लागलं आणि त्यांना पवित्र दाखवायला लागला. जे काही करत आहे ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. मग प्रत्येक गोष्ट देवाचा दाखवत गेला आणि तो व्यक्ती पश्चाताप केला आणि तो देवाला लागला आणि तो म्हणतो देवा मला क्षमा कर. मी जीवनाची भाग सोडून, देवाच्या आत्म्याची उपस्थिती सोडून, चुकीच्या शिक्षणाच्या नादी लागून मी त्या लोकांच्या संगतीमध्ये गुंतून गेलो. किती वर्ष? 4 वर्ष जवळपास. गेला मनुष्य, तो त्याचा परिवार फटून गेलं आणि त्या जीवनाची शांती दिली, आनंद केला, पवित्राची उपस्थिती देवाने काही त्यांना दिलं होतं ते सर्व त्यांनी गमावून बसले. आणि सगळं केल्यानंतर त्या माणसाला शुद्धी आली, होश आला आणि पुन्हा त्याला परमेश्वराच्या वचनाची आठवण आली. का अशा वेळेस परमेश्वर आपला राग मला सोडून गेला ना, तुला मारून टाकतो, माझी उपस्थिती तुझ्या शिक्षणात मी तुला मारून केलं देवाने. त्याला जाणं लागलं देवाच्या लोकांनो आणि तो पुन्हा पश्चाताप करून पुन्हा परमेश्वराच्या सत्य वचनाकडे फिरतो. आणि तो मला सांगत या ठिकाणी आहे त्या ठिकाणी योग्य आहे. त्या भक्तीला पहिल्यांदा जात होतो, ते वचन चांगलं होतं देवाचं, तिथं गेलं होतं. पण या खोट्या लोकांच्या नादी लागलो मी आणि माझ्या कुटुंबाचं आध्यात्मिक जीवनात, या गोष्टी घडत असतात. म्हणून आपल्याला आशीर्वाद पण देऊ शकतो, पण त्यात मार्ग वेगळा
पण देवाचा मार्ग सरळ सरळ साधा स्वभाव. आमेन. तुम्हाला कुठला मार्ग निवडायचा हे तुमच्यावर माझ्यावरती देवास ठेवला. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे, आम्हाला आशीर्वाद देवा त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा. काय पाडावा? काय पाडावा? मुखा प्रकाश सूर्याची पाहून कसा आहे? सकाळी सकाळी बघा छोट्या इच्छा आहे ना, त्यांनी असं एक मिनिट 2 मिनिट काय काय वन जातात, भरपूर काय आहे त्याच्या कारण त्याच्या पाठीमागे. सकाळी सकाळी उठायला आपला सूर्याच्या प्रकाशाकडे लावा. तुम्हाला माझ्या गालावरती, माझ्या डोळ्यावरती, माझ्या चेहऱ्यावरती ते पडत आणि तुम्ही रोज 2-3 मिनिटं प्रयोग केला ना, तुमचा चेहरा एकदम पण असं म्हणून माझा चेहरा केलाय, सुंदर केला आहे, सूर्य माझा परमेश्वर झालेला आहे असं नका. त्याचे फायदे आहेत. हालेलुया. त्याचे फायदे आहेत. दावीद आता या ठिकाणी काय आहे? हे परमेश्वरा सूर्याचे देव तसा प्रकाशित आहे. सूर्य आपल्याला दिसतो म्हणजे देवाने काय केलं आहे? सूर्याला आपल्या समोर ठेवला आहे की सूर्य बघ. जर सूर्य मी बनवलेला आहे, तुझा प्रकाश देतो तर मी किती प्रकाशित आहे. सूर्य म्हणून त्याचा प्रकाश जो आहे तो तुमच्यावर आणि माझ्यावरती पाडावा. काय करावा? आपला प्रकाश देवाने आमच्यावरती पाडावा. त्याने पाडला पाहिजे, आम्ही पाडून घ्यायचं. त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा. घरातला माणूस लावतो का बाहेरचा माणूस? हे चळू नाही, अंधारात तोंडावर कापू नाही, अनेक बरोबर. पण हा प्रकाश रिक्वेस्ट आहे, प्रार्थना आहे की आनंदित करावा, उल्हासित करावा, प्रसन्न करावा. लक्ष द्या कसं करावं? देवाचा प्रकाश ज्यावेळेस गोष्टीवरती पडला तुम्ही देवाचा प्रकाश जर तुमच्या जीवनावरती जर देवाने जर पाडला, म्हणजे तुमचा चेहरा कसा दिसेल सांगा मला. समजेल तुमचा चेहरा? हालेलुया. समजेल की नाही? रोनक येईल तुमच्या चेहऱ्यावर. पाहण्याचा विचार परीक्षा करतील की काळा वाढ. आत्मिक जीवनामध्ये देखील तुम्हाला देवाच्या प्रकाशाची आज गरज आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनात आहे की देवाने त्या प्रकाश आमच्या मुखावरती पाडावा. आणि पुढे असं दिलेलं आहे, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. पृथ्वीवर आम्ही कुठं आहोत सगळेजण? पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, दूषित केले सर्व राष्ट्रांना सांगावे. केव्हा गौरव किती सुंदर आहे.
त्यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाडला पाहिजे. आता उजेड आहे बघा, तर तुम्ही आणि ठेकाणणार नाही, मला सगळं दिसेल, प्रोफाईल लावलेला दिसेल, मी या ठिकाणी देवाचं वचन सांगताना दिसेल, माईक तुम्हाला दिसेल, इकडे काय काय लावलेलं आहे सगळं तुम्हाला दिसेल. पण थोड्या वेळ कल्पना करा, इमॅजिन करा की या ठिकाणी अंधार आहे, लाईट आहे ना, आणि मग तुम्ही सांगा की मी काय करू शकतो किंवा मला पाहू शकतात का? काही दिसणार. मग देवाची इच्छा काय की तुम्हाला मला तेजस्वी किंवा प्रकाश बनवण्याचं कारण किंवा सहनशील बनवण्याचं कारण देवाचं काय या ठिकाणी देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वराचा मार्ग पृथ्वीवरील सगळ्या लोकांना तुमच्या आणि माझ्याद्वारे परमेश्वराचा मार्ग दाखवा. माझं तारण झालेलं एक सोड प्रकाश जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये त्याचं तारण झाले सिद्ध कर. मग आहे आमचं दार झालेलं आहे पृथ्वी तलावरती आम्हाला सत्य परमेश्वराचा देवाचा मार्ग जर तुम्हाला मला समजला आहे तर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाची जाणीव तुम्हाला आपल्याला प्रभूची सेवा करायची. भूमीवर जाओ तुम्ही यहोवाची स्तुती करा, भूमीवर जाओ तुम्ही यहोवाची सेवा करा, धन घेऊन आनंदाने तुम्ही त्याची सेवा करा, चरनिया आनंदाने तुम्ही त्याची सेवा करा. तो किती महान त्याची दया सणात, तो किती त्याची दया सणात, तो किती महान त्याची दया सणात, तो किती त्याची दया सणात. आमच्यावर दया केली, आमचं त्याने काय केलं आज तारण केलेलं आहे. आम्हाला काय मार्ग या जगात मध्ये तारणारा कोण आहे, मुक्तीदाता कोण आहे, कोण आहे, तुम्हाला मोक्ष देणारा कोण आहे, संस्कृत शब्द आहे, तुम्हाला पापापासून सोडवणारा कोण आहे, तुम्हाला गुलामीतून सैतानाच्या ताब्यातून सोडवणारा मुक्त करणारा कोण आहे, तो त्याचा तोपर्यंत पृथ्वी तलावर त्याचा मार्ग कोणाला कळणार नाही. बोलतोय देवाची आम्हाला समजते, देवाच्या योजना वचन आम्हाला कळतं, देवाचे प्लॅन आम्हाला कळतात, देवाची आमच्याबद्दल इच्छा काय आहे हे आम्हाला समजून कधी येईल. जोपर्यंत त्याचा प्रकाश आमच्या जीवनावरती पडणार नाही, आमच्या चेहऱ्यावरती पडणार नाही, तोपर्यंत हा चेहरा हे जीवन बदलू शकत नाही. म्हणून आज जगातल्या प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक स्त्रीला आज गरज आहे प्रकाशाची. म्हणून आज विनंती केली पाहिजे, आम्हाला काय केली पाहिजे, विनंती केली पाहिजे, आम्हाला प्रार्थना केली पाहिजे देवाकडे की देवाचा प्रकाश माझ्या मुखावरती पाड, माझ्या अंतःकरणामध्ये पाड, माझ्या जीवनात ये, माझ्या हृदयामध्ये मला वचन करू दे, मला शब्द करू दे, यासाठी की तारण मला समज आहे की तू एकमेव मुक्तीदाता परमेश्वर आहे. मी या जगातल्या लोकांना जाऊन सांगेल, या राष्ट्रातील लोकांना जाऊन सांगेल, या भारतातील लोकांना जाऊन सांगेल, येशू मसीह की
ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा जर प्रकट देवाला जर करायची असेल तर तुम्हाला करणार. तुम्हाला ज्यावेळेस त्याची महान किंवा त्याचा मोठेपणा काय आहे, त्याचा गौरव काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, तुम्हाला आज कळालं तर तुम्ही दुसऱ्या लोकांना हे सांगू शकता आहे. त्याचा अर्थ आहे मुख प्रकाश आमच्या जीवनावरती पडणं म्हणजे आम्ही जाऊन लोकांना येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांग. काय सांगा शेजाऱ्याला म्हणा सुवार्ता सांग. शेजाऱ्याला द्वारा सुवार्ता सांग. सुवार्ता सांग असेल तर कोणाला नका सांगू आहे ना. प्रभू येशूची सुवार्ता सांगा. तुम्हाला जर परमेश्वराचा महानता किंवा मोठेपणा किंवा मोठं सामर्थ्य जे काही मनाने म्हणा देवाच्या वचनातून आपल्याला काय मिळत आहे ते तुम्ही जाऊन लोकांना सांगा. उदाहरणार्थ तुम्ही आम्ही फरकात लोकांना वाचतो काय सांगा बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे की देवाचा आवाज कोणाला दिला? भाई साहेब पहिला आवाज कोणाला दिला? सांगा मला. पहिला मुख प्रकाश कोणाला? अब्राहम. आवाज दिल्यानंतर अब्राहमा संग देव बोलू लागला. मग अब्राहमाचा बॅकग्राऊंड चांगलं होतं का? त्याचे डोळे उघडलेले होते का? त्याच्या परिवाराचे आत्मिक डोळे उघडले होते का? त्याला देवाची ओळख होती का? सृष्टी निर्माण करणाऱ्या प्रभूची त्या ओळख होती का? नाही. म्हणजे तो काहीतरी चुकीचं करत होता मला रीतीने संकेत. हालेलुया. सगळेजण बोला. आणि मग देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे परमेश्वराने अब्राहमाला ज्यावेळेस आवाज मारला त्याचा प्रकाश देवाची सुवार्ता डायरेक्ट अब्राहमाकडे आली. अब्राहमाला ही सुवार्ता सांगितलेली नाही. बरोबर का सांग? कोणी आलो तर सांगायला अब्राहमाला सुवार्ता डायरेक्ट प्रभूने स्वतः त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे. उत्पत्ती 12 मध्ये तुम्ही